नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सध्या पवार कुटुंब हे बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत व्यग्र आहे। हे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसला। अजितदादांच्या रिक्त जागी ही पोटनिवडणूक होत आहे। सुनेत्रा पवार यांना बारामतीचा किल्ला सर करणे अवघड मानले जात नाही। निवडणुकीची धामधूम सुरू असताना सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीतून जोर धरत आहे। त्यावर भाजपामधूनही पहिली प्रतिक्रिया धडकली आहे। काय आहे राजकारणातील मोठी अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। बारामतीत प्रचाराचा नारळ वाढण्यात आला, त्यावेळी झाडून राष्ट्रवादीचे नेते हजर होते। यात विशेष बाब म्हणजे पवार कुटुंबीय सुद्धा या प्रचाराचा भाग झाले आहेत। शरद पवार राष्ट्रवादीचे नेतेही प्रचारात सहभागी झाल्याचे समोर आले आहे। 3 दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या कार्यक्रमात मंत्री अदिती तटकरे यांनी सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण करतील अशी भावनिक साथ त्यांनी घातली। त्यांच्या या मागणीने राजकारणात नवीन विषय चर्चेला गेला। राज्यात कणखर महिला राजकारणाचा इतिहास आहे, पण अद्याप मुख्यमंत्री पदाची गुवसनी कुणालाही गाठता आली नाही। सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत। त्याचवेळी राष्ट्रवादीतून त्यांच्या मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिली जात आहे। आदित्य तटकरे यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावे असे स्वप्न असल्याची भावना बारामती प्रचाराच्या शुभारंभावेळी केली। त्यावर मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी खास प्रतिक्रिया देखील दिली आहे। त्यांच्या या बोलक्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे। जे स्वप्न पाहत नाहीत ते कधीच वाढत नाहीत। आपल्या नेत्याला मोठं बघण्याचं स्वप्न हे प्रत्येक कार्यकर्त्याला बघायचं असतं। त्यामुळे उद्या काय आहे हे कोणी बघितलंय? आज तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत। महायुतीत आमचे 132 अधिक 5 अपक्षाचे असे सरकार आहे। आदिती ताईने जे म्हटलं आहे ते काहीच चुकीचं नाही। प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या नेत्याला मुख्यमंत्रीचं काय तर अजून मोठं व्हायचं स्वप्न पाहायचे असतात। स्वप्न पाहणाऱ्या माणसाची स्पीड वाढतो। स्वप्न पाहणारी माणसं आपला पक्ष वाढवतात असे मोठे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।